चांगली कडवी लढत, कडवा संघर्ष बघायला मिळणार आहे दोन संघांदरम्यान. तर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. पुन्हा टोकरेल सगळ्यात प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेला. गोलंदाजासाठी सज्ज शरद भगत आपण बघतो गोलंदाजी ट्रॅक वरती आला. त्यामुळे विरुद्ध विकेट सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती या 5 षटकांचा सामना असेल. पहिला षटक ज्या ठिकाणी पॉवर प्लेचे दोन खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफला मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघायला मिळतो. पुन्हा एक बिग बॅटल बघायला मिळत, यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ मातब्बर, परंतु जो जिता वही सिकंदर आज खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करावं लागणारा, स्वतःसाठी, स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठीची लढाई आहे. तर पहिलाच बॉल डॉट बॉल आला. मोठा प्रहार करायचा होता, रोहितला काही समजला नाही. या सबमरीन डिलिव्हरी राहिली गेली. पहिल्यानंतर खाली राहणारा चेंडू आपण बघितला. निर्धार स्वरूपात पहिल्या चेंडूला सुरुवात मात्र केली गेली. या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट बॉल आला. तो रोहितला मात्र आक्रमकता धारण करावी लागणार आहे. कारण पॉवर प्लेला पॉवरफुल बनवावं लागेल. आपल्याकडे कॅपेबिलिटी क्षमता त्याला मात्र आजमावं लागेल. इथून चांगला प्रहार मात्र त्या ठिकाणी बघायला मिळतो. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक एका साव्यावरती समाधान मानावं लागतं. चांगली सुरुवात सगळ्याचा श्रीगणेश मात्र एका धावेने झाला. रोहितच्या बॅटमध्ये एक धाव मात्र गवसली गेली. पहिल्या चेंडूवरती थोडासा बॅकफुट वरती राहिला होता. नंतर इथून मात्र सुरुवात चांगली झाली. इथून एक धाव तर फलकावरती जोडली गेली. रोहित बॅटमध्ये एक धाव आली. इथून खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र बंबल झाले गेले. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जातं. दोनच धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. खराब पैकी जरूर होते. बॅकअप चांगल्या राज्यात त्या ठिकाणी आले होते. कुठे चुके झाले नाही. दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. फलक 2 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं 3 या आकड्यावरती. इथून चांगले चेंडू त्या सन्मान मात्र निश्चित स्वरूपात केला जातो. गोलंदाजाला सन्मान दिला जातो कारण त्यामुळे खराब चेंडूंची हाताळणी केली जाईल. त्याला मात्र षटकार चौकारामध्ये कन्वर्ट केलं जाणार. इथून यावेळेस बॅकफुट वरती जात असताना शॉट बॉटम हँडने मात्र त्या ठिकाणी खेळलं जातं. एक धावा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. कारण काय गोलंदाजी साकारतो अचूक टप्प्यावरती भेदक मारा. तर इथून गणेश रावतेसाठी कॅश प्राइज झाला. तो मात्र वालपोंडा संघाचा कर्णधार आपण बघितला असेल, त्यासाठी कॅश प्राइज झाला. जर मैदानाच्या दाखल झाला शेवटचा अंतिम चेंडू असेल तर षटकार चौकार मारला जातो तो फलंदाजी करत असताना. तर वक्साई ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मुख्य ग्रेड सरच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. इथे सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना आमच्या कॅमेरामॅनच्या विवादनासाठी हा आलाय शेवटच्या अंतिम चेंडूवरती. योगेशच्या बॅट मधून चौकार 4 धावफलक 4 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचले जाता. 9 नोंदी स्कोर कार्ड परत 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक समाप्त झाला. बिनबाद 9 धावा धावफलकावरती आपण बघतो. 9 धावा धावफलकावरती की गड्याच्या मोबदल्यात आपण बघितलं असेल तर शेवटच्या अंतिम चेंडूवरती थेंब थेंब तळे साचे अशा प्रकारचे खेळ मात्र साधला जातो. संत गतीचा सामना जरूर त्या ठिकाणी योगेशने मात्र ओळखलं गेलं. सातत्याने जर बघितलं गेलं तर एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं गेलं. निश्चित स्वरूपामध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस मात्र खराब चेंडूंची हाताळणी केली जाणार त्यावरती षटकार चौकारामध्ये त्याला कन्वर्ट केले जाणार. या आधीच्या चेंडूंवरती मात्र सन्मानजनक फटके जरूर राहिले होते. त्यानंतर इथून मात्र आला शेवटच्या अंतिम चेंडूवरती कन्वर्ट केलं चौकारामध्ये. योगेशच्या बॅट मधून चौकाराला एक षटकाच्या समाप्ती केली जाऊन ओसरे जाता. ते म्हणजे 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती अक्षय हिमाडे आला गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक आहे हे सुद्धा पॉवर प्लेचं असेल. तो मोठा प्रहार करायचा होता. पॅटर्न बॉलची संधी स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले ते चुकी होणार नाही आणि तो नुसता जाईल. फलंदाज रोहित पेला ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन गॉन.
इथून नक्कीच मी अनाऊन्स केलं होतं की जर गणेश रावते कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, इथून जर ते बॅटमधून चौकार षटकार काहीही जरी आला तरी त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या फ्रेंच चषकाचे सर्वे सर्व अर्थातच मुख्य गिराडे साहेबांच्या माध्यमातून 5-0-0 इथून मात्र संधी नामी आहे, परंतु गोलंदाज सुद्धा तितका तिखट आहे. इथून बॅट लेटिंग एज आहे, बॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, तद्वर मात्र एक धाव परिपूर्ण. डेंजर एंडकडे जरूर आले होते, परंतु इथून जर बघितलं गेलं दोन साम्यावरती समाधान मांडावं लागेल. प्रयत्न चांगले राहिले होते, थोडस क्षेत्ररक्षक बंबस झाला आणि त्या कारणास्तव एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जातं. ही चतुराई आणि इथून मात्र सिंगल डबलला विसरून चालणार नाही, कारण मुंबईची जीवन वाहिनी आपण बघितलं असेल तर लोकल आणि इथून क्रिकेटची जीवन वाहिनी जर बघितली तर एकेरी दुहेरी धावा आणि त्याला विसरून चालणार नाही. इथून चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत, कोणतीच चुकी करणार नाही. राकेश भगत त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी मात्र एक सोपा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज गणेश रावते ठरला फिल बॅक टू दी पवेलियन जातो. मात्र या ठिकाणी जास्त वेळ त्याला थारा नाहीये मैदानामध्ये. शॉर्टपिच चेंडू जरूर होता, मोठा प्रहार करायचा होता, मिस्टर स्ट्रोक आला आणि तिथून मात्र विकेटचं पतन झाला. खराब स्थितीमध्ये आतापर्यंत बघितलं गेलं तर बघायला मिळतोय म्हणजे वालपुंडा संघ कुठेतरी रोहित सुद्धा बॅकफुट वरती होता. इथून गणेश रावते दाखल झाला, 2 धावा करत असताना तो सुद्धा तंबूच्या आसरा आला. इथून वालपुंडा संघाचा बॅकबॉन कल्पेश पिलेना दाखल होता मैदानाच्या आतमध्ये. इथून त्याला मात्र सावरावं लागणार आहे, कारण एक मोठी मॅच आहे, मोठा संघर्ष आहे, कारण 5 षटकांचा एक बिग फॉर्मॅट आहे. इथून मात्र त्यासाठी पार्टनरशिप बिल्ड करणं खूप महत्वाची असेल. इथून 2 खेळाडूंना समतोल राखणं खूप गरजेचं असेल, परंतु ते कुठेतरी बॅकफुट वरती जातात. पार्टनरशिप बिल्ड केली जाऊ शकत नाहीये, कारण अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. तर या वेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले, कोणतीच चुकी करणार नाहीये, विधा मनस्थितीमध्ये होते आणि इथून मात्र एक मोठा झटका लागतोय. इथून गोल्डन डकचा शिकार होत असताना खातही ओपन न करताना तंबूच्या सराला तुच्छल मिळाला, एका मागोमाग विकेटचं पतन. कल्पेश पिलेना बॅक टू द डगआउट गॉन. जर बघितलं गेलं तर धीरज दाखल झाला, परंतु वालपुंडला सगळं कुठेतरी कचाट्यामध्ये त्याला बाहेर काढावं लागणार आहे, तारणहार करावं लागणार आहे. तो हॅट्रिक चेंडू या स्पर्धेची पहिल्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली जाईल का, परंतु नाही. या नॉन लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्टायलिश शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु बच्चांनी दर्शवला एक बाई स्वरूपामध्ये एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. जाऊन पोचले गेले 12 रन मध्ये स्कोर कार्ड आतापर्यंत 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळणारा ज्या ठिकाणी 12 धावांपर्यंत बदल मारली गेली आहे वालपुंडा संघानं. पॉवर प्ले मध्ये मात्र पॉवरफुल गोलंदाजी केली जाता. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर शिवशाही टोकरले संघाच्या माध्यमातून अजून योगेश मात्र मैदानामध्ये, तोवर त्याच्याकडून आशा असणार, अपेक्षा असणार की मोठी धावसंख्या निर्माण करावी, परंतु इथून त्याच्यावरती किती खरा उतरला जाणारा हे सुद्धा बघणं तितकं महत्वाचं असेल. 2 षटक संपुष्टात आणत 12 चेंडूंचा खेळ संपला जातो. त्या ठिकाणी 13 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 विकेटचा पतन झाला. 3 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्यामध्ये मॅचचा आनंद घेतात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या जातात, त्या म्हणजेचा 13 धावा. पुन्हा नवीन गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याद्वारे मात्र आपण घेणार आहोत छोटासा ब्रेक, लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये.
तोडून जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सदाबहार गाण्याचा वर्षाव सातत्याने या रचनेमध्ये सुद्धा आपण बघतोय. शरद आला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन प्रगती पथावरती. पहिल्या षटकाचा उलटो चेंडू जरूर होता. इथून मात्र त्याचा फायदा उठवू शकले नाही. या स्कोरला गेलेला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड मात्र केले गेलं. बब्बल जरूर तू मे करत असाला मात्र इथं धावची संधी आहे परंतु ती परिपूर्ण केली जाऊ शकत नाही. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. खराब कॉलिंग राहिली गेली आणि इथून जर बघितलं असतं तर एक मोठा विकेट मध्ये फसला असता पण तसं काही घडलं नाहीये कारण त्या ठिकाणी चेंडू खराब कॅरी केला गेला शरदच्या माध्यमातून त्या करण्यासाव मात्र इथून 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. इथून योगेशला मध्ये संघाला सावरावा लागणारा 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारावी लागेल कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. त्या अनुषंगाने जर 40 ते 50 धावांपर्यंत मजल मारले गेले निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत येईल. परंतु इथून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार हे बघणं सुद्धा तितकं महत्त्वाचं ठरणार. त्यामुळे अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल आला. प्रतिम गोलंदाजी पहिला षटक सुद्धा त्याच्या नावावरती राहिलं होतं. 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर अक्षय आला 3 विकेट्स घेत असताना बरखास्त मात्र केलं गेलं. त्या ठिकाणी पूर्णपणे मात्र बॅकफुट वरती वालपोंडा संघ आपल्याला बघायला मिळतो. तो डासनावर ट्रॅक करण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस धावची चिन्हावी संधी द फिंगर इज गॉन अप बार नाव बिग विकेट डाऊन. यावेळेस धीरज गडक सुद्धा येतो बॅक टू दी डग आउट. इथून मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती संघ बघायला मिळतो. कुठल्याच प्रकारचा चान्स दिला जात नाही. मॅन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. रमन पेलेराव खराब स्थितीमध्ये वालपोंडा संघ त्याला मात्र बाहेर काढलं जाऊ शकेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण तून जानुषंगाने गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकं चांगल्या रमन पेलेरा दाखल झाला. निम्मार मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती रमन आला. त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. इथून धावाला पुढे न्यावं लागणार. परंतु कुठेतरी या ठिकाणी जर बघितलं गेलं तर खराब स्थितीमध्ये त्याला बाहेर काढावं लागेल. गोलंदाजी अप्रतिम साकारत्व अशाच रीतीने जर हा खेळ सुरू राहिला गेला तर जे स्वरूपामध्ये 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्यामध्ये त्याला यश येणार आहे. कारण ज्यावेळेस कर्णधार आले होते त्यावेळेस रामदासने ते सांगितलं होतं की तो 30 ते 45 धावांच्या दरम्यान आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत समोरच्या संघाला. प्रथमच जरी आम्ही नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळत असलो तरी आमच्याकडे जी गोलंदाजी आहे जी कन्सिस्टन्सी आम्ही अनेक स्पर्धांमध्ये राहिली गेली त्या अनुषंगानेच याही स्पर्धेमध्ये आमचा बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तेच आतापर्यंत गोलंदाजाने प्रभावित केल्या कारण गोलंदाजी अप्रतिम आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा फलकावरती आहेत. इथून याही वेळेस चांगला चेंडू हाताळला जातो. वेगावर स्वार जरूर झाला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र यावेळेस झाली. इथून जर बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकातील त्या ठिकाणी मात्र 17 चेंडूंची समाप्ती झाल्या. 16 धावा फलकावरती 3ऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन तयार गोलंदाज आपण बघतो. शरद भगत गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा 12 फुलटो चेंडू त्यावरती आक्रमण जरूर प्रयत्न चांगले राहिले होते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु एकच जागेवरती समाधान मांडावं लागेल. रिस्क कोणत्याच प्रकारची घेतली जाणार नाही कारण येणाऱ्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवायची स्वतःला ऑन स्ट्राईक वरती राहायचं या अनुषंगानं योगेश पिलांनी मात्र एकाच जागेवरती रोखला. षटक संपुष्टात आला ज्या ठिकाणी 4 गड्याचा मोबदल्यामध्ये मात्र 17 धावा फलकावरती लागल्यात. इथून नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅक वरती तद्वारा संगीत कक्षामधून ऐकूयात समीर डीजेला आणि एका श्रवणीय संगीत त्याच्या माध्यमातून ऐकूयात नवीन गोलंदाज सज्ज होतोय. तद्वार घेऊयात एक छोटस ब्रेक.
दाखल झाला चौथा षटक हाताळण्यासाठी साईला एक यंग टॅलेंट खरोखर याही संघाला मात्र चांगला खेळ राहिला होता. इथून प्रॉपर टायमिंग आहे, प्रॉपर इलिव्हेशन आहे, त्याने मात्र फेकून दिला लॉंग ऑचच्या वरून. योगेश नावाचा आला ब्रँडेड षटकारचा तबलक साडे जरूर वाढलं जाणारा जाऊन पोचलं जाणारा 23 या आकड्यावरती 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत 23वा धावफलकावरती साईलच्या विपक्षामध्ये मात्र चेंडूला सरळ फेकून दिले गेला. षटकारानं स्वागत केले गोलंदाज साईल या गोलंदाजाचं आणि इथून मात्र अशाच प्रकारचा खेळ करावा लागणार आहे कारण अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. यासाठी मात्र केला होता अट्टहास. इथून मात्र पुढे तोच प्रयत्न, इथून चेंडूला वेग भन्नाट, बॅक एंड एरियाला चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात रोखण्यामध्ये जरूर यश आला परंतु 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. तिसरी धाव इथून घेण्याचा प्रयत्न राहिलाच होता. इथून विकेटचं पतन होणारा धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणारा. इथून पंचांचा रिव्ह्यू आहे, इथून धावचीसाठी पंचांचा रिव्ह्यू जरूर आला. इथून क्रॉस झालाय की नाही ते चेक करायचा. इथून मात्र पंचांचा रिव्ह्यू जानू शंकर आपण धावचीसाठी क्रॉस झालाय की नाही ते चेक करण्यासाठी या ठिकाणी मात्र तर इथून फलंदाज क्रॉस झाला नाहीये. फलंदाज मात्र योगेश बाद व्हावं लागणारा धावचीच्या स्वरूपामध्ये. तो 2 धावा जरूर घेतल्या होत्या, तिसऱ्या धावेचा मूव मात्र आवरता आला नाहीये. त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होत. योगेशच्या खेळला पूर्ण विराम लागला. तो दुम्मान लगेच आपण मैदानामध्ये यायचा, प्लीज स्पीडअप करायचा. इथून निश्चित स्वरूपामध्ये मात्र रिव्ह्यू दिली गेल्या मात्र पुरेपूर उपयोग केला जातो. त्या अनुषंगानं मिळालेल्या संधी सोडणं करणं खूप गरजेचं असतं. त्याच अनुषंगानं यामुळे संधी होती, त्यांनी मात्र प्रतिम रिव्ह्यू घेतला गेला. डिसिजन पेंडिंग जरी असलं गेला तरी चूक निर्णय मात्र राहिला गेला. पण नरेश चिपाट सर बघायला मिळतात एक पंचांच्या भूमिकेमध्ये. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर इथून योगेश फलंदाज बाद झाला. विनोद रावते आला मैदानाच्या दाखल होतो ऑन स्ट्राईक वरती. साहिलच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. इथून यावेळेस फटका प्रॉपर नाही, इलिव्हेशन तितकं मिळू शकलं नाही. इथून सॉफ्ट डिसमिसल राहिलं गेलं. त्या ठिकाणी एक सोपा झेल घेतला जाता. फलंदाज विनोद रावते ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन येतो मात्र नाराज होता अशा कारण इथून चांगल्या धावा येत होत्या. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा जमावल्या होत्या परंतु तिथून कुठेतरी तिसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही. तिथून मात्र योगेशची विकेट आपण बघितले गेले. तिथून रुपेश पिलेरा दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी मात्र कुठेतरी 3 बंधूंची जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे इन ऍक्शन मध्ये. त्या ठिकाणी वालपोटा संघामध्ये भरणा खऱ्या अर्थानं हा यंग टॅलेंट आहे. हा सुद्धा रुपेश याला सुद्धा चांगला खेळ करावा लागणार. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. रुपेशकडे क्षमता, त्याकडे सुद्धा षटकार चौकार मारू शकतो. लिया मात्र खेळू शकतो षटकार चौकाराला परंतु ते करून दाखवू व्हावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये कारण कागदपत्री स्ट्रॉंग असून चालत नाहीये. क्रिकेट म्हणलं तर अनिश्चितीचा खेळ तिथे काही होऊ शकतं. नुकताच पार पाडला गेलेला सामना मी बघितला होता साईकडे 7व्या विपक्षामध्ये. त्या ठिकाणी दिलदार तलेकल 24 चेंडू 17ची गरज असताना शेवटच्या चेंडू पर्यंतचा तो सामना मात्र रंगला गेला होता. त्या कारणास्तव मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवरती आपल्याला लढता येणं खूप महत्वाची गोष्ट आहे कारण मरण येण्याआधी जीव देणं हे मात्र बऱ्याचदा मी बघितलं. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत रोखून ठेवणं आणि लढणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. तर इथून तेच बघायला मिळतं लढावं लागणारा शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत. या ठिकाणी दुर्वेश अहमद याचा सुद्धा आगमन झाला. बऱ्याच काळापासून त्यांचीच वाट बघत होतो आम्ही कारण या मैदानासाठी
भरपूर मेहनत आपण बघतोय, ज्याच्यामुळे स्पर्धा साहित्य बंदाटे क्रीडा संकुलामध्ये रंगली जातात. डे मध्ये असो नाईट मध्ये असो, ही प्रथमच असेल या क्रीडा संकुलामध्ये. परंतु त्या मैदानासाठी अतोनात मेहनत कोणाची असेल तर दुर्वेश आंबत हे नाव सुद्धा मात्र घ्यावं लागणार आहे. अनुषंगानं मात्र आदेश ठाकरे आणि नरेश चिपाट यांची मेहनत असते, त्याचं प्रमाण आहे. मात्र एक दुर्वेश आंबाता त्या मैदानासाठी मात्र अतोनात मेहनत मात्र त्याची सुद्धा लाभली गेली, त्यांचं मनापासून आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज या ठिकाणी साहिल आपल्याला बघायला मिळतो, ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 27 धाव फलकावरती शेवटचा अंतिम चेंडू असेल, इथून मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाले गेले 4 षटक संपुष्टात आल्या. 24 चेंडूचा खेळ एकत्रित संपला जातो. तिथून मात्र 24 चेंडू मध्ये 27 धावांपर्यंत मजल मारली गेली, ती म्हणजे वालपुंडा सगाडा. तो शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. कोणता गोलंदाज असेल त्याला मात्र डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा स्पेल मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आणलं जाणार आहे. कारण इथून खराब स्थितीमध्ये इथून जर 3 ते 4 षटकार खेचावे लागणार आहेत, 45 ते 50 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. कारण 5 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आहे, त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 50 धावा एकंदरीत जमवावं लागणं खूप महत्वाचं आहे. विशालाला इथून गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. यापुढे होणारा सामना असेल सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातील. ओमसाई भुगाडेपाडा विपक्षामध्ये आई गौराई दौशेत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचा, कारण याआधी असं झालं होतं, त्यामुळे कॅमेरा मॅनची विधा परिस्थितीमध्ये आलं तर आपण बघितले. पहिला चेंडू खराब राहिला जातो, पंचाचा इशाराला हाईटच्या अतिरिक्त वरती चेंडू बिमार स्वरूपामध्ये पहिला चेंडू हाताळला जातो. सुदर्शन चक्र मात्र या ठिकाणी फिरली जाणार आहेत आणि फलंदाजासाठी सुवर्ण संधी, नामी संधी मात्र इथून मोठा प्रहार खेळण्यासाठी. परंतु रमन त्या ठिकाणी रमनला मोठा फटका खेळावा लागणार आहे, कारण फ्री हिट इथून चांगला चेंडू आहे, फ्रीचा चेंडू होता, यादीचा खराब चेंडू होता. परंतु यावेळेस मात्र पुढे रागबंड केलं जातं, त्या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेला. फलंदाजाला कोणत्याच प्रकारची संधी दिली जात नाही. एकच सावेवरती समाधान मानावं लागलं. बंद बंद पावलांनी धावफलकावरती दर्शके पुढे सरसावताना साऊंड पोहोचले गेले 29 या आकड्यावरती. अचूक गुणलेखकाची भूमिका मात्र आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आदेशजी ठाकरे सरांच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचले गेले 29 या आकड्यावरती. यापुढे होणारा जो सामना आहे सामना क्रमांक 4 ओमसाई भोगवाडीपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची, कारण आई गौराई दौशेत संघाचे कर्णधार यावेळेस यू मिस आय हिट डेफिनेटली. मात्र या ठिकाणी त्रिफळाचित स्वरूपात फलंदाज बाद होतोय. रुपेश पिलांच्या खेळला पूर्ण विराम लागला जातोय, फलंदाज बाद झाला आणि इथून मात्र 7वा धक्का लागला जातोय वालपुंडा संघाला. यावेळेस चांगला चेंडू खोलो टप्प्यात सातत्याने लेदन लाईनला आजमावलं जातं, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा चान्स मात्र दिला जात नाही. एकाच जागेवरती समाधान. त्यामुळे इकडे पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेल्या 30 या आकड्यावरती. पुन्हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, पण तो चेंडूला रोखू शकणार नाही. लेट पण थेट का होईना चौकार आला रमनच्या बॅट मधून. आपलं 4 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं.
34 रन ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34वा धावफलकावरती कुठेतरी चुकी झाल्या गेल्या आणि संघाच्या बॅकबॉर्ड म्हणून जे फलंदाज होते ते मात्र अयशस्वी ठरले गेले. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी साकारतो आतापर्यंत डेथ ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कार्य करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला प्रहार हा फुलटो चेंडू होता, त्यामध्ये स्क्वेअर एरियाला टॉल जाता आणि कडे कराफिकी राहिले गेले. बॅकअप चांगला आहे. इथून 2 धाव्यावरती समाधान. त्या फलक 2 पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेले. 36 रन होते स्कोर. शेवटच्या अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा मी पुकार करतो ओमसाई भोगाडेपाडा संघाच्या कर्णधाराला की या इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. यावेळेस अप्रतिम चेंडू रासिक डिलिव्हरी सरळला त्रिफळाचीत दांडे 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 गोल. शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेटचं पतन. रितोंड प्रभाकर चेंबडे सरांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेकी करणार आहोत. त्या ठिकाणी 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढण्यासाठी सज्ज होतील. एका बाजूला ओमसाई भोगाडेपाडा, विपक्षामध्ये आई गौराई देवशा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं आहे. तर बालपुणे सगळ्या विनंती असेल आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, जास्त वेळ दिरंगाई करायची नाहीये. प्लीज विनंती करतो आपल्याला. धन्यवाद या ठिकाणी अनिकेतजी रावते सर. आपण आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 इथे ओमसाई भोगाडेपाडा तर एका बाजूला आई गौराई दिवसात पडा या ठिकाणी 2 संघादरम्यान या ठिकाणी प्रभाकर हेमाडे सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा गोल करणार आहोत. प्रथम चॉईस दिली जाईल. यस कॉलिंग असेल या ठिकाणी ओमसाई भोगाडेपाडा संघाची. छापा इज कॉलिंग इन छापा. यस इथून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय या ठिकाणी ओमसाई भोगाडेपाडा संघाने. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. प्रथम इथून काय निर्णय असेल? फलंदाजी करू. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50+ धावा जमवण्याचा. असे कोण जे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कोण जे चांगले फलंदाज तुम्हाला चांगले योगदान देतील? विनायक आहे, विदुल आणि मी स्वतः. यस इथून मात्र शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून या आयोजन आणि नियोजनामधून काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आमची फर्स्ट नाईट मॅच आहे. यस बेस्ट ऑफ लक असेल या ठिकाणी ओमसाई भोगाडेपाडा संघाचे कर्णधार. त्या ठिकाणी इथून आपण वळूया या कर्णधार. इथून नक्कीच आई गौराई दिवसात पाडा संघ प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. इथून अगदी मनाविरुद्ध झालाय. इथून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 40 ते 45 धावा रोखण्याचे असे कोणते 2 फलंदाज गोलंदाज असतील जे प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? संदेश आणि सागर. संदेश आणि सागर. इथून शेवटचा आणि प्रश्न असेल. इथून या केलवरवड विभागामध्ये प्रथमच आपण पाहिला या ठिकाणी केलवरवड या ठिकाणी फ्रेंच चषक ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा आहे आणि चांगलं नियोजन पण आहे. इथून बेस्ट ऑफ लक असेल या ठिकाणी आई गौराई देवसतपाडा संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. इथून जर आपण पाहिला टॉस बॉक्स मधून असे न्यूज आले की इथून आपण पाहिला तर विपक्ष क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय आणि या ठिकाणी आई गौराई संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले गेलाय. तत्पूर्वी जशी सामन्याला सुरुवात होईल ओव्हर टू यू आमचे साथी समालोचक त्या ठिकाणी अनिकेत रावते. तरी तो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तो सलामीवीर जोडूया. तरी तो ज्या मात्र लाईव्ह स्वरूपामध्ये जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्या ठिकाणी आमच्या साथी मित्र मात्र सातत्याने गुणलेखकाची अचूक भूमिका बजावली जाते याच्या माध्यमातून. असे तेजस्वी पाचलकर सर ज्याने मात्र आमच्या कलागुणांना वाव दिला गेला.
युट्यूबवरील कमेंटमध्ये आमच्या कलागुरांना वाव दिल्याबद्दल थँक्यू सो मच. या ठिकाणी जर ते लाईव्ह स्वरूपामध्ये मॅचचा आनंद घेत असतील तर इथून गोलंदाज सज्ज झाला योगेश पिलेना गोलंदाज ट्रॅक वरती फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. तर इथून ऑन स्ट्राईक वरती त्याचा बोलबाला राहिला गेला गोलंदाजी करत असताना शरद भगत स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला अक्षय हे बाडे बघायला मिळतो. पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेट आला. सरळ बॅटचा वापर जरूर आहे. क्षेत्ररक्षक कल्पेश पिलेला चुकी केली आणि तिथून बाउंड्री लाईन जवळ चेंडू मात्र तैनात झाला. त्या ठिकाणी मात्र थोडस लेझी क्रिकेट जरूर बघायला मिळाला. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावांनी सुरुवात झाली आहे धावसंख्येला. लक्ष मोठं नाही आहे. 30 चेंडू मध्ये 37 धावांचा टार्गेट सेट केला. त्याला 30 चेंडूवर 37चा टार्गेट आहे. तून मात्र बँक बॅलन्स कमी असताना मात्र खर्च सुद्धा तुम्हाला तितकाच करावा लागणार आहे. इथून बॅट चेंडू गेज इटो द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. गडक चेंडूला फील्ड करतो अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. एक धावा मात्र सोन्याच्या किमतीची गणली जाणार आहे. कारण इथून ज्या अनुषंगाने सोन्याचे भाव गगनाला भिडले गेलेत त्याच अनुषंगाने यावेळेस एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल आणि एक धाव तुम्हाला रोखावी लागणार आहे. तो मॅच मध्ये रंगत येणारा निश्चित स्वरूपामध्ये परंतु विकेट्स घ्यावे लागणार आहेत. विकेट टेकिंग गोलंदाजी साकारावी लागणार आहे गोलंदाज योगेश पिलेना या गोलंदाजाला. कारण पॉवर प्लेचे षटक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. तो डासिंगवर ट्रॅक करण्याचा प्रयत्न प्राप्त बॉडी ठेवण्याचा प्रयत्न राहिला जातो परंतु पंचांचा इशारा आला. विशालच्या अंबात सरांनी दर्शवलं जातं की तो बॉल आलाय वाईट बॉल आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव खर्च करतोय गोलंदाज. तून एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ऍड होणार आहे धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचल्या गेल्या 2 चेंडूंच्या खेळेस 4 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली गेली आतापर्यंत शिवशाही टोकरल या संघाच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावरती. तून यावेळेस अप्रतिम रसिक डिलिव्हरी राहिली गेली. डॉट बॉल आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कारण पॉवर प्लेचे षटक पॉवरफुल बनवावं लागणार आहे. त्या ठिकाणी बराचसा गॅप दिसतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. त्या ठिकाणी मात्र चेंडूला खेळावं लागणार आहे. कल्पेश पिलेना कुठेतरी नाराज आहे कारण धावसंख्या जास्त मोठी मारू शकला नाहीये आपला संघ. परंतु इथून लढावं लागणार आहे. जे झालं त्याला विसरून मात्र जे आहे ते वाचवण्यासाठी लढता येणं खूप महत्वाची गोष्ट आहे. ती करावी लागणार आहे वालपुंडा संघाला. इथून प्रॉपर कनेक्शन स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. अप्रतिम फटका त्या ठिकाणी स्वीट व्हॉइस ऐकायला मिळाला. अक्षय हिमालयाच्या बॅट मधून दर्जेदार सीमा रेखा पार आलाय षटकार 6. धावफलक 6 पुढे सरसावताना थोड्या आकड्याला स्पर्श करत धावसंख्या जाऊन पोचली गेली या 10 या आकड्यावरती. टेंडर नोंदी स्कोर कार्ड 10 धावा धावफलकावरती. थोडं जे 2 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेचे पहिल्या षटक ज्या ठिकाणी आपण बघतोय त्याला मात्र पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न आहे. त्याला मात्र इरादे स्पष्ट केलेत अक्षय वाडेनं. यावेळी तोच प्रयत्न राहिला गेला. बॅटची लिटिंग जरूर होती परंतु या ठिकाणी ते एक जीवनदान मिळाला. अक्षय हिमाड्यासारख्या फलंदाजाला बॅट मधून एक षटकार आला. तो शेवटचा अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेचा षटक पॉवरफुल बनवण्याचा इरादा जो राहिला गेला त्यावरती सातत्याने अप्रतिम प्रयत्न केले जातात परंतु यावेळेस गोलंदाजाने पलट वार केला. डॉट बॉल बघायला मिळतो. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक फुलटो चेंडू बराच काळ हवेमध्ये विनोद त्या ठिकाणी आले होते परंतु चुकी झाली. या शेवटच्या अंतिम 2 चेंडूवरती सलग 2 जीवनदार अक्षय हिमाडेला मिळाल्यात. इथून एका जागेवरती समाधान. आपण एकने पुढे सरसावताना 11 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपुष्टात आला. इथून दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती पण कल्पेश पिलेला बघणार आहोत. ज्या ठिकाणी 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण बघणार आहोत. और त्याचं पहिलं षटक संपुष्टात आलं. ज्या ठिकाणी 2 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर बघितलेत. चुकी मात्र झाले गेले विनोदच्या माध्यमातून. इथून कल्पेश दाखल होतो.
परतून कल्पेश आला. तून पहिलाच बॉल वाईट एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च करतोय. अशा प्रकारच्या चेंडू तुम्हाला हाताळून चालणार नाहीये. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च करून चालणार नाहीये. परतून प्लीज टिपिटी करायची नाही. बालपणा सगळ्याला विनंती असेल, प्रेमळ निवेदन असेल की आपण यापुढे होणाऱ्या सर्व सामन्यांच्या कर्णधारा विनंती असेल आपण प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही. येतो सरळ बॅटचा वापर. योगेश जरूर त्या ठिकाणी प्रयत्न चांगले राहिले गेले, मात्र महत्वाच्या धावा सेव्ह केल्या जातात. इथून खराब फेकी जरूर राहिले गेले, खराब बॅकअप. इथून नावची नामी संधी आणि इथूनही आहे वेळेस मात्र काय घडलं जात आहे. चोरटी धाव ऍड होणार आणि इथून ह्या 3 धावा मात्र ऍड होत आहेत धाव फलकावरती. काय परत रनिंग बिटवीन द विकेट तून बघायला मिळत आहे. काय तून 3 धावा ऍड झाल्यात धावफलकावरती आणि 3च्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं गेलं. 15 धावा धावफलकावरती. अजूनही 22 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे अजूनही चेंडू जे मात्र बघायला मिळतात ते म्हणजे 23 आणि 23 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. तुला जैसे गेन वैसे नसेहत आपल्याला बघायला मिळतात. जसा चेंडू आला तशाच प्रकारचा शॉट मात्र बघायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार होते, त्यासाठी मात्र कॅश प्राइज जरूर आलं होतं मुकेशजी गिरडे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं, परंतु ते प्राप्त करू शकले नाही आहेत. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी साकारावी लागणार आहे. आतापर्यंत विदाउट लॉस ऑफ विकेट चांगली खेळी राहिली जाते शिवशाही टोकराळे संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत अक्षय आणि शरद ही जोडी आहे लवकरात लवकर मॅचला फिनिश करण्याचा इरादा पक्का केला, त्यासाठी मात्र प्रयत्न सुरू आहेत. परंतु कुठेतरी गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो. इथून मात्र त्याच्यावरती पलट वार केलं जाईल का हे प्रश्नचिन्ह आहे. इथून खराब चेंडू हाताळला गेला, पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती. खराब चेंडूंची हाताळणी केली जाते, सातत्याने कान मात्र देण्याचा प्रयत्न आहे कर्णधाराच्या माध्यमातून. परंतु इथून जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, कारण आधीच आपण आजच्या दिवसाला थोड्याशा विरंगाईनं सुरुवात केली आहे, थोड्याशा उशिरानं मात्र सुरुवात केली, कारण उद्घाटन समारंभ सुद्धा आजच्या दिवसात आपण बघितला. तर करण्याचं तुम्हाला विनंती करतो. तुम्ही चांगला प्रहार आहे इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड मात्र केलं जातं. त्याचबरोबर एकाच धाव्यावरती समाधान. इथून धावफलक जाऊन पोचले गेले 1च्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. अजून 19 धावांची गरज असेल तर कल्पेश आता चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर यावेळेस सॉफ्ट बॉटम हँड खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रबान आलेत, परंतु एकाच जागेवरती समाधान. थोडं चांगले चेंडू हाताळले जातात, त्यावर सन्मानजनक फटके बघायला मिळतात. त्या ठिकाणी खराब चेंडूंची हाताळणी केली, त्यावर मात्र षटकार चौकाराची मोहर उठवली जातात. ही प्रतिम डिसिप्लिन क्रिकेट काय असतं हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जातं शिवशाही टोकराळे संघाच्या माध्यमातून. बॅटची लेडीज राजेश चेंडू आले, कुठे चुकी करणार नाही. सुप्पा जाईल फलंदाज अक्षय ठरला फेल. बॅक टू द पवेलियन गॉन. इथून गेल्या पावले मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केला. तुम्ही स्लॉट मधला चेंडू अपरते फटका, आत्मविश्वास रुनक हेबाडेचा. तर गेल्या पावले जशा प्रकारे शॉटला मात्र खेळला गेला म्हणून सुद्धा बघितलं नाहीये चेंडूकडे. आत्मविश्वास आणि कॅपॅबिलिटी या फलंदाजाची ही क्षमता आणि खासियत आहे. तुला गेल्या पावले मात्र चेंडूला भिरकावून दिला षटकारासाठी. षटक संपुष्टात आला. 2 षटकांच्या खेळेस
25 धावा फलकावरती. प्लीज थोडीशी घाई करायची आहे, कारण येणारे 18 चेंडू आणि 12 धावाची गरज विजयासाठी. प्लीज विनंती असेल लगेच गोलंदाज सज्ज करायचा, कारण क्षेत्ररक्षक सुद्धा लगेच लावून घ्यायचं. प्लीज विनंती करतोय, स्पीडअप करायचंय, सहकार्य करायचंय. त्रितुंड विनोद रावती आला, त्या ठिकाणी 18 चेंडू 12 ची गरज आहे. या गोलंदाजाकडे फिरवण्याची क्षमता. या ठिकाणी विराज आला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. जमस्तकला दस्तक देत असताना चेंडू झाला. प्लीज कळवायचा मला. षटकार आला, तो मात्र लांबी संधी होती, त्याने क्षेत्ररक्षण होतं, प्रोटेक्शन होतं, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना सरळ चेंडू यावेळेस सीमा रेखा पार शरद नावाचा आलाय षटकारचा. अच्छा जवळ मात्र आदलं गेलं 6च्या मदतीने 31 धावा फलकावरती आहेत. तो यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला इंटू द गॅप मध्ये पाठवला. गणेश राऊत चेंडूला फील्ड करतोय, तर एकच जागेवरती समाधान. तो रोनकाला आपल्या स्टाईल आहे, मात्र या ठिकाणी मॅचला फिनिश केलं जाईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, कारण पहिला चेंडू फेस करत असताना षटकारामध्ये कन्वर्ट केलं होतं आणि इथून तसंच काही बघायला मिळेल का. इथून मात्र चांगला चेंडू हाताळला होता, धावचीची संधी आहे. इथून रिव्ह्यू मात्र घेतला जातोय. तिथून फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे, नॉट आउट आहे. पण त्याचा डिसिजन आला, पण एक धाव मात्र परिपूर्ण होणारा, त्या फलक इकडे पुढे सरसावताना जाऊन उचल जाणारा. तेहतीस धावा फलकावरती. दोन मात्र पंच जरूर चांगला. त्या ठिकाणी शतरक्षक मंगेश गडग आले होते, परंतु तद्वर चेंडू डोमॅन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. तुम्ही याही वेळेस एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल, कारण कुठेतरी कल्पेश ते षटक थोडस मागणं राहिलं गेलं. तोंडा विनोद आला, विनोदने मात्र चांगली गोलंदाजी साकारली, परंतु इथून वेळ निघून गेली आहे. कारण म्हटलं आता दूध होतो गेलं तर शव करत काहीच अर्थ नसतो, परंतु इथून लढवा या भूमिकेमध्ये आहे. इथून अजून पुढे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय वालपुंडा संघाच्या माध्यमातून. इथून जर बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. त्या ठिकाणी 37 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेली आहे. शेवटच्या अंतिम चेंडूवरती मॅचला फिनिश केलं जाईल का, कारण रोनक आहे स्ट्राईक वरती. इथून सरळ बॅटचा वापर, प्रॉपर टायमिंग तर नाही आहे. त्या ठिकाणी गणेश आला, चेंडूला फील्ड करतो, त्यावर एकाच धाव्यावरती समाधान. 3 षटका संपुष्टात आल्यात. 35 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 2 धावाची गरज असेल. प्लीज स्पीडअप करायचा, वेळ घ्यायचा नाहीये. पुन्हा
लगेचच गोलंदाज सज्ज करायचा. तर गोलंदाज झाला योगेश गोलंदाज ट्रॅक वरती. या ठिकाणी 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज विजयासाठी. राईट ओव्हर द विकेट सज्ज झाला. इथून मात्र रोनक आपल्याला बघायला मिळतो. रोनक हेबाडे ऑन स्ट्राईक वरती. यामुळे समेस्टाय स्ट्रोक क्षेत्ररक्षक आलेत. कोणतीच चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद रोनक हेबाडे बॅक टू द डगआउट गॉन. तर इथून राजेश दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. प्लीज फलंदाजर सुद्धा विनंती असेल थोडस स्पीडअप मध्ये आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. इथून राजेश दाखल झाला. त्या ठिकाणी योगेश मात्र एक पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतंड रोनक सारख्या फलंदाजाला पाठवू पवेलियन पाठवलं गेला. इथून मोठा प्रहार करायचा होता. बॅटाने बॉलचा यावेळेस काहीच संपर्क नाही. या क्रमी आधीच म्हटलं होतं 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारणे गेली निश्चित स्वरूपामध्ये. मात्र एक मनोबल वाढलं जाणारा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं पण कुठेतरी फलंदाजाने नाराज केलं. तिथून मात्र पलटवार बघायला मिळाला शिवशाही टोकराले संघाचा. आणि इथून जर बघितलं गेलं तर चांगले चेंडू आतापर्यंत योगेश बिलेन हाताळतो. 2 धावा जरी शिल्लक असल्या समोरच्या संघाला विजय होण्यासाठी तरी मात्र मी थांबण्याचं नाव घेणार नाही. चकवा मात्र दिला गेला आणि चेंडू बॅकेट एरियाला ट्रॅव्हल झाला. याचा शिक्कामोर्तब करणारा हा चौकार आला. तिथून विजय संपादित होतो तुमचे शिवशाही टोकराले हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तिथून हार्ड लक टीम वालपुंडा. इथून जसे मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती हलकासा बदल करणार. त्या ठिकाणी आमच्या साथी समालोचक साथी मित्र तर कल्पेश गोरे सर जॉईन होणार आहेत. धन्यवाद. या ठिकाणी अनिकेत रावते. येथून बोलणार आहोत आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 जिथे ओमसाई भोकाडेपाडा तर एका बाजूला आई गबराई देवसेत या संघादरम्यान